मानवाला आयुष्यात प्रगती हवी असते. जीवनात यश, आनंद, हास्य, करमणूक हे सारे हवे असते. माणसाची सारी धडपड सुखाच्या शोधात चालू असते. पण हवे असणारे सारे मिळतेच असे नाही. का? एका मर्यादेपर्यंत जे हवे ते मिळवणे मानवाच्या हातात असते. बरीच माणसे मर्यादा ओलांडणे सोडूनच द्या, पण त्या समजून घेण्याचा, तपासण्याचाही प्रयत्न करीत नाहीत. हे कठीण आहे, मला हे जमणार नाही, मर्यादांच्या या साखळ्या आपण निर्माण करीत असतो. आपण काही कारणाने अनेक वेळा एकत्र येत असतो, पण मन म्हणजे काय? अदृश्य असणाऱ्या कोणत्या साखळ्या ज्या आपणच निर्माण केल्या आहेत याविषयी आपल्यामध्ये सहसा संवाद होत नाही. गोष्ट 9/7/25ची आहे. प्रकाश आणि संजय कशेडी प्रकल्पाचा परिसर पाहण्यासाठी, त्यामागची संकल्पना समजून घेण्यासाठी सपत्नीक कशेडीत आले होते. प्रकाशच्या पत्नीला काही शारीरिक दुखणी आहेत, त्यामुळे दूरवर चालणे, चढ चढणे त्यांना शक्य होत नाही. प्रकल्पावर पोचण्यासाठी अखेरच्या टप्प्यात तीव्र चढ आहे. तो पाहिल्यावर ही चढण चढून येणे प्राजक्ताला जमणार नाही याविषयी प्रकाशची जवळजवळ खात्री होती. हा चढ चढणे त्यांना निश्चित जमेल याविषयीचा त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम गाडीतून प्रवास चालू असताना मी आधीच केले होते. वेगाने चढणे त्यांना जमत नाही, पण थोडा वेळ थांबत श्वासाचा दर, नाडीचे ठोके वाढणार नाहीत याची दक्षता घेत जवळजवळ 120 फूट उंचीची आणि 1000 फूट लांबीची चढण चढून त्या प्रकल्पावर आल्या. त्यांच्यासोबत सौ राधावहिनी होत्या, म्हणूनच ते शक्य झाले. बिनभिंतीच्या शाळेत मुख्यतः जीवनाशी संबंधित असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या विषयांचे धडे देण्याचा प्रयत्न केला जातो. दुर्दैवाने शालेय शिक्षणातून हे शिकण्याची संधी मुलांना मिळत नाही. जीवनाशी संबंधित धडे गिरवता यावेत यासाठी शिबिरार्थींना काही केसेस, कोडी, खेळ, आव्हाने दिली जातात. खेळामधून शिकवण्याच्या तंत्रावर प्रकल्पात बरेच काम झाले आहे. हे मला जमणार नाही, हे अवघड आहे, मला कसे येईल, या मर्यादा आपणच घालून देत असतो. ज्या मुलाला पोहता येत नाही अशा 100पेक्षा जास्त मुलांना पाण्यात तरंगविण्याचे यशस्वी प्रयोग प्रकल्पात करण्यात आले आहेत. होणार नाही, जमणार नाही, कसलं जमतंय, शक्यच नाही, नकाराच्या या मर्यादा बालपणापासून आपण घालून घेत असतो. ही कुंपणे आपली आपणच ओलांडायची असतात. भाषणं देऊन हे कळत नाही. त्यासाठी आव्हाने स्वीकारावी लागतात. प्राजक्ताबाईंनी अवघड असणाऱ्या चढ चढून आल्या. मला हे कसे जमेल, हे टाळणे मला शक्यच नाही, मनातील हे विचार त्यांनी नाकारले. प्रयत्न तर करूया म्हणून त्या चालत राहिल्या आणि यशस्वी झाल्या. त्यासाठीची मानसिकता घडवण्याचे प्रयत्न प्रकल्पात केले जात असतात. प्रकल्पाचा प्रवास निरंतर चालू राहावा यासाठी रक्ताचे नाते नसणाऱ्या पण समान उद्दिष्ट असणाऱ्या माणसांचे एक विशाल एकत्र कुटुंब जोडण्याचा प्रयत्न तेथे चालू आहे. याच्या सदस्यत्वासाठी देणगी, फी काहीही नको आहे. वर्षातून 1 किंवा 2 वेळा प्रकल्पावर येत राहा. तेथे आल्यावर कुटुंबाच्या सदस्यांनी काय करायचे याचे स्ट्रक्चर्ड लेसन्स, तयार कार्यक्रम आपल्याला दिले जातील. या उपक्रमांविषयीचे त्यांचे आकलन साने आणि शिंदे यांच्या शब्दात ते मांडतील असे मी गृहीत धरतो. धन्यवाद.